सुई घ्यायची हात शिलाईची आणि डबल दोरा ओवून घ्यायचा आहे. घ्या दे बघू. डबल कसा कराल, हे सिंगल दोऱ्याचं टोक घालायचं आहे. आता बघा काय काय वेळेस दोऱ्याला नाही का असे धागे दोरे असतात, ते कट करून टाकायचे म्हणजे आपला सहज दोरा सुईमध्ये जाईल. इथे गाठ करून घ्यायची. गाठ कशी करायची बघा, असे दोन्ही टोकं पकडायचे आणि गोल फिरवायचे आणि हा जो टोक धरलंय ना ते असं हे करायचंय, पीळ करायचंय, मग तुमची गाठ होऊन जाईल. हे बघा. तर इथून आपल्याला चुण्या करायच्या आहेत असा गोल. तर आणि हा जो मध्यभाग आहे ना, मध्यावर खुणा करायचे आणि इथे एक टक्स करायचा आहे अर्ध्या इंचाचा. तर हा टक्स नाही का, इथून हाईटला 3 इंच घेते मी. इथे खुणा करायचे आणि इथून अर्ध्या इंचाचा आणि इथे मी लाईन करून देते. इथे तुम्हाला टिप घ्यायची, तर ही तुम्ही स्ट्रेटवाली डायरेक्ट घेऊ शकता मशीनवर. आणि हे ते चुण्या करायच्या, त्या कशा मी दाखवते. तर आपला हा अर्धा गोल आहे ना, त्याला अशी शिलाई करायची. हे बघा इथून, हा बघा दिसते ना, ही जी आपली स्ट्रेट लाईन आहे आणि इथून आपला राऊंड आहे. तर इथून सुरू करायचं आहे. असा दोरा घालायचा आहे की वर खाली अशी टिप करायची. तर पहिल्यांदा तुम्हाला चुण्या जमणार नाही, त्यासाठी ही ट्रिक आहे की चुण्या कशा तयार करायच्यात. तर असं कसं पण तुम्ही वर खाली करून टिप करायची. तर असं केवढं अर्धा इंचाचं अंतर ठेवलं तरी चालेल एका टाक्यामध्ये, ठीक आहे. असं वर खाली करून तुम्हाला फक्त दोरा असा ओवून घ्यायचा आहे. मी मग सांगते त्यापुढे काय करायचंय. घ्या. हां बरोबर आहे. घ्या. घ्या. पूर्ण राऊंड करून घ्यायचं आहे. घ्या. ह्या टोकापर्यंत येऊ दे. ओढून घ्या, आपल्याला चुण्याच करायचे, फक्त टोकापर्यंत येऊ दे. काढायचं नाही. तर मी सांगते बघा, हे आपल्याला असं करायचंय की ही जी आपली 3 इंचाची पट्टी आहे, ही जी 3 इंचाची आहे आणि हाईटला 11 इंच आहे. तर 11 इंचापर्यंत हा घेर बनवून घ्यायचा आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला ना हे ना असं ओढून घ्यायचं आहे आणि सेम अंतरावर सेम चुण्या करायचे सगळीकडनं. म्हणजे ह्या साईडला 5.5 इंच व्हायला पाहिजे
आणि ह्या साईडला 5.5, म्हणजे आपला 11 होईल ना. ही अशी पट्टी ठेवून बघायची आपली एवढी. त्यानंतर इथे आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे. आपला दोरा मी काढला नाही ना सुईतला, तर इथे लॉक करून घ्यायचं आहे. परत एकदा असं टोक ठेवून बघायचं आहे. थोडंसं कमी जास्त वाटलं ना, थोडंसं व्हायला पाहिजे, थोडंसं दोरा ओढून घ्यायचं आहे. असं ठेवून बघायचं आहे. ही दोन्ही टोकं ठेवायची अशी, आणि हे दोन्ही घडी अशी करून ठेवायची आणि असं ठेवून बघायचे बरोबर आहे ना. आता इथे आपल्याला लॉक करायचं आहे दोऱ्याचं. थोडंसं कपडा पकडायचा आहे आणि हा जो गोल केला आहे ना त्याच्यामधून काढायचा आहे, म्हणजे तुमची इथं गाठ होऊन जाईल, मग हलणार नाही, काय इकडे तिकडे दोरा हलला जाणार नाही. इथे कट करून घ्या. आता ही पट्टी आपल्याला जोडायची आहे. तर आपली ही उलटी बाजू आहे आणि ही आहे सरळ बाजू. तर ह्या चुण्या ह्या सेम सारख्याच आल्या पाहिजेत, अशा. ठीक आहे. तर आपल्याला उलट्या साईडने पट्टी लावायची आधी. ही सरळ बाजू आहे, तर उलट्या साईडने ही अशी पकडायची आहे. ठीक आहे, अशी. आणि इथून स्टार्ट करायची लावायला. आणि ह्या चुणे येऊन जातील मग हे. ठीक आहे. तर हे तुम्ही पहिल्यांदा हातानेच घ्या, मग आपण मशीनवर करायचं दाखवते मी. हां, चुण्या पण पकडायच्या आहेत. इथून हे टोक आहे ना, इथे पकडा. आणि परत, आणि ही जी कडा आहे वरच्या भागाची, हा जो वरचा कपडा आहे आणि खालच्या कडा एकमेकावर ठेवायची. हां, आता जशी टीप मारली आहे ना वर खाली करून, तशीच सेम करायची. हां, थांबा, हे पकडून दाखवते. हातात असं पकडायचे. ही 3 बोटं अशी पकडायची खाली, आणि इथे अशी एक बोट पुढे पकडायचे आणि अशी कैची करायची, आणि त्या कैचीच्या मध्ये आपला कपडा पकडायचा आहे, म्हणजे आपली हात शिलाई व्यवस्थित येते. तर हे असं पकडायचे आणि ह्या 2 बोटांवर हा अंगठा पकडायचा आहे. हे अशीच पोझिशन पकडायची जेव्हा आपल्याला हात शिलाई करायची असते ना तेव्हा. आणि हा वर खाली करून तुम्हाला असं शिवून घ्यायचे. पट्टीला चुणी नाही पडली पाहिजे, वरच्या भागांना चुणी पडली पाहिजे. हा जो वरचा आहे ना, तर सेम अंतरावर चुण्या करून घ्यायच्या आहेत. घ्या इथून तुम्ही. कडावर कडा येऊ दे, पट्टीची कडा आणि चुण्यांची कडा. ठीक आहे, घ्या. पुढे मागं नका करू, आपल्या जे चुण्या पुढे नका. हां, ठीक आहे, घ्या. हां, चुण्या पुढे सरकल्या जाणार, त्या घ्या करून कवर. फक्त चुण्यांनाच घेऊ नका, खालचा पण कपडा पकडा. पट्टीचा पण भाग पकडायचा आहे तुम्हाला. घ्या वर घ्या, तेवढंच करा बस.
आता तुम्ही शिवत असताना काय काय नवीन जेव्हा शिकता तेव्हा काय काय चुका होतात, त्यासाठी मी व्हिडिओ बनवते. आणि स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा. बरोबर आहे, इथं टोकाला येऊ दे. बरोबर टोकापर्यंत आपलं आलंय. बरोबर आहे. चुणे आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायच्यात, इकडे तिकडे हलणार त्या, तेवढ्या अंतरमध्ये कवर करून घ्यायच्यात त्या. इथे लॉक करून घ्या, गाठ करून घ्या. तर इथे बघा झालंय तुमचं सोन्या करून. ठीक आहे. आपल्याला उलट्या साईडने आपण पट्टी लावली आहे, कळालं. ही आपली सरळ बाजू आहे आणि इथे उलट्या साईडला आपण टक्स करायचा आहे, तो अर्धा इंचाचा करायचा आहे. तर अर्धा इंच मी सांगितलंय तुम्हाला किती असतं ते. तर ही अर्धा इंच मी हे इथून एवढा टक्स करायचा आहे. हा मी आखून देते तुम्हाला, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. आता मशीनमध्ये दोरा घालायचा आहे तुम्हाला. तर मी दोरा घालण्याचा व्हिडिओ दाखवला होता तुम्हाला, आधी पण दाखवले, तुम्हाला शिकवलंय. तर मशीनमध्ये दोरा घाला. हां, त्यानंतर नाही का हा तुम्हाला टक्स शिवून घ्यायचा आहे आधी. हा उलट्या बाजूने आहे आपला, घ्या. तर तुमचा टक्स नाही का इथे टोक करायचंय. बस बस. त्यानंतर दाब उचलायचा आहे आणि त्याला सुई आतमध्येच ठेवायची काय, आणि परत रिटर्न घ्यायचं आहे. आता मी हा वेगळा दोरा लावलाय, तुम्हाला दाखवते. घ्या काढून. तर हा आपण अर्धा इंचाचा टक्स दिलाय. ठीक आहे. मी कॉन्ट्रास्ट कलरचा दोरा वापरलाय कारण दिसण्यासाठी. त्यानंतर आपली ही जी पट्टी लावली आहे तिला टिप करून घ्यायची आहे. इथून घ्या, सुरू करा. तुम्ही अशी पण उलट घेऊ शकता, पण त्या चुणे कुठे पण हलणार, ते दिसणार नाही, खाली वर होणार. आता जी पट्टी जोडली आपण हाताने ना, ती करून घ्यायची. आता हे अंतर तुमचं पाव इंचाचं राहू दे. ठीक आहे. एक दाबाचं अंतर राहू दे. पाव इंचाचं जास्त नाही ठेवायचं आहे. ही जी आपली हात शिलाई ना, आपली आता टीप मारून झाली आहे. हात शिलाईची टीप आहे ना, ती उलगडून घ्यायची आपल्याला टीप. इथे बघा थोडंसं जास्त झालंय. असं जेव्हा होतं ना,
तेव्हा परत एकदा टीप द्यायची आहे आणि ती काढून घ्यायची आहे. ही जी आपली चुकली आहे ना ती काढून घ्यायची. तर उलट्या साईडने बघा इथे एक सुणी पडली आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, ही जी पाव इंचावर जास्त झाली आहे ना ती पाव इंचावर टीप मारून घ्यायची आहे आणि उसवायची आहे. तर इथून घ्या, परत एकदा टीप घ्या, ती चुणी जाईल, घ्या टीप मारून आधी, मग उसवायचं आहे. आधी टीप मारून घ्या. हां, पाव इंचावरच घ्या. बरोबर आहे, पहिलं बरोबर आहे. तुमचं जेव्हा चुकतं तेव्हा असं नीट करून घ्यायचं आहे आणि उलगडून परत शिवायचं आहे. ते मी काढून देते तुम्हाला. तर इथे आपल्याला टक्स झाला आहे आणि ही जी पट्टी आहे ना ती उलट्या साईडने लावलेली आहे. तर त्यानंतर आपल्याला ही पट्टी अर्धा इंचावर दुमडायची आहे आणि हे जे मार्जिन आहे पाव इंचाचं ते पूर्ण झाकलं गेलं पाहिजे अशी टीप द्यायची आहे तुम्हाला. तर ही तुम्ही पहिल्यांदा, तुम्हाला हा मशीनवर जमत नसेल ना तर हाताने घ्यायची आहे. तर तुम्ही बघा जरा स्ट्रेटच आहे, तर ह्या मशीनवर पण जमेल, घ्या. हां, अर्धा इंच आधी दुमडा. दुमडून आधी टीप घ्या म्हणजे हलणार नाही कपडा. ठीक आहे. आता अर्धा इंच का घेतले ते जास्त, कारण ती तिथे जाड व्हायला पाहिजे म्हणून मी ते अर्धा इंच दाखवले तुम्हाला. अर्धा ते पाऊण इंच घ्यायचं. आता हे पूर्ण इथे दुमडून घ्यायची. हे जे आपला पाव इंचाचं मार्जिन आहे ना ते झाकलं गेलं पाहिजे आणि खालचा जो दोरा आहे ना तो पण झाकला गेला पाहिजे अशी टीप द्यायची. घ्या. आणि कडेवर यायला पाहिजे टीप. हां, इकडं तिकडं नाही. जी पट्टी दुमडली आहे ना त्याच्या कडेवरती यायला पाहिजे, पट्टीच्या कडेवर यायला पाहिजे आणि खालची जी शिलाई आहे ना ती झाकली गेली पाहिजे. बरोबर आहे. घ्या. तर पट्टी नाही का तुम्हाला ओढून नाही घ्यायची, ओढल्यावर इकडे वाढत जाणार ती, काय जिथल्या तिथेच दुमडायची आहे आणि क्रॉस क्रॉस होत जाणार. ठीक आहे. तर ओढायची नाही, हलक्या हाताने घ्यायची आहे तुम्हाला पट्टी. थोडं थोडं पुढे येत आहे, नीट करून घ्या. इथे दाबूचला, इथे बघा पुढे आलंय थोडंसं. ही शिलाई आहे ना तेवढीच झाकली जाऊ दे, जास्त पुढे नका. दाब ठेवा खाली. तर आपली टीप देऊन झालेली आहे. तर इथे बघा, आता बघा खालचा कपडा आपण चेकच नाही केला तर अटकला तो.
आणि इथे ही आपली अशी टीप देऊन झाली. तर हा इथे एवढा एक्स्ट्रा कपडा झाला आहे. तर आपल्याला पट्टी दुमडताना जिथल्या तिथेच दुमडायची, एक्स्ट्रा व्हायला नाही पाहिजे, कारण आपण स्ट्रेट कट केली होती ना सेम अंतरावर. तर हे असं आणि इथे असे क्रॉस 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 चुण्या होत जाणार. ठीक आहे. नेक्स्ट टाइम लक्षात ठेवा की आपल्याला ओढून नाही घ्यायची आहे. ते हे कट करून टाका आणि हे जे गेले आतमध्ये कपडा ते उसवायचे. घ्या ते नीट करून परत ते खाली कपडा सापडला होता ना तो नीट करा. हे जे टोक आले ना ते कट करून घ्यायचे. घ्या. त्यानंतर आपली जी दुसरी पट्टी आहे ना ती इथे लावून घ्यायची आहे. आता आपलं हे टोपरं असं तयार झाले. ठीक आहे. हा जो खालच्या साईडला आपण टक्स दिलाय नाही का, हा जो आपला मध्य आहे. तर आपल्या ही जी पट्टी आहे दुसरी 1.5 इंचाची, त्याचा पण मध्य काढायचा आहे. आणि हा जो मध्य आहे ना, तर हा जो मध्य आहे टक्सचा तिथे पकडायचं आहे. उलट्या साईडने पकडायचं आहे. ही आपली सरळ बाजू आहे आणि ही उलटी बाजू आहे. तर हा जो मध्य आहे ना आणि पट्टीची ही आपली उलटी बाजू आहे आणि ही सरळ बाजू आहे. म्हणजे उलट्या बाजूला सरळ बाजू लावायची आहे. तर ह्या तुम्ही कलरमध्ये पण वेगळ्या कलरच्या कॉन्ट्रास्ट कलरमध्ये पण पट्ट्या लावू शकता, ही आणि ही. तर तसं पण छान दिसेल टोपरं. तर हे मी सेम लावते. तर हा जो मध्य आहे ना टक्सचा, तिथे हा जी मध्याची खुणा पकडायची आहे आणि इथे हे केवढं लागते तेवढं इथून तुमचं 1/2 इंचाची परत टीप द्यायची आहे. हलवू नका. घ्या इथून दाबूजला. हलवायचं नाही, मध्य बरोबर राहू दे. मध्याच्या ठिकाणी सुईवर घ्या. 1/2 इंचाचं 1 मिनटं. ही जो तुमच्या टोपरा आहे ना खालच्या साईडची कडा आहे ना कपड्याची, त्याच्यावरती या पट्टीची कडा येऊ दे आणि 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून शिलाई करायची. ही पण पट्टी ओढायची नाही, जिथल्या तिथेच कुठली पण पट्टी हात आपला हलका सोडायचा आहे शिवताना. आपल्या नकळत ओढलं जातं ते सहज. उलट्या बाजूने लावायची पट्टी, लक्षात राहू दे. आणि मग सरळ बाजूला दुमडायची तिला. त्यानंतर बघा ही आपली सरळ बाजू आहे. तर इथे आपलं 1/2 इंच आधी टीप मारून घ्यायची आहे दुमडून पट्टी. आता ही आपली सरळ बाजू आहे. ह्या साईडला हा पुढचा भाग आहे. तर पट्टी आपण खालच्या साईडला लावली टोपऱ्याच्या. तर इथे आपल्याला पट्टी 1/2 इंचाच्या अंतरावर दुमडून घ्यायची. ठीक आहे. टीप मारा इथे. कडेला का? हां, कडेला येऊ दे.
त्याच कडेला हां, पहिलं जे आपलं टोपरं बनवलं होतं ना, त्याला डोक्याच्या वरून आपण पट्टी लावली होती आणि एकच पट्टी लावली होती. त्यालाच आपण नॉट बनवली होती. त्याला 2 पट्ट्या लावल्यात. एक डोक्याच्या वरून लावली आहे मोठी 3 इंचाची आणि मानेच्या साईडला नॉट बनवण्यासाठी दुसरी पट्टी लावली आहे. बस बस ठीक आहे. हां, काढा. त्यानंतर दुसऱ्या साईडने आपलं टोपऱ्याच्या खालच्या साईडने आपल्याला पाव इंचाची टीप नाही घेतली, इथं वरच्या साईडला पट्टीच्या. ठीक आहे. दुसऱ्या साईडला पण वरच्या साईडला पाव इंचाने दुमडायचे. तर ही अशी वळवून घ्या तुम्ही. पाव इंचावर टीप द्या. कमी झालेलं नाही, बरोबर आहे. इथे नीट करून घ्यायचे. पाव इंच दुमडायचे. पकडायचे. बस. आणि इथे जे नाडीची टोक आहे ना, तिथे पण मुडकून घ्यायचे. तर इथे एक शिलाई करून घ्यायची आतल्या बाजूला. हे जे दुमडले पाव इंच ना, त्या साईडने. दुसऱ्या पण साईडला करून घ्यायचंय नाडीला. आतल्या बाजूला जे पाव इंच दुमडले ना, त्या साईडला पाव इंचावर घ्या. थांबा. त्यानंतर बघा, हे जे पाव इंच दुमडले आपण आणि इकडे आपण धागे दोरे येऊ नये नाही का, ही नाडी आहे आपली. तर ह्याला पाव इंच दुमडायचे आणि हे पाव इंच दुमडले त्याच्यावरती ठेवायचे आणि नाडी तयार करायची. तर नाडी आपली इथे ह्या कडेला नाही आहे किंवा मध्ये पण नाही टीप, तुमची ह्या कडेला यायला पाहिजे, जिथं आपले 2 कडा एकत्र जॉईन करायचे आहेत तुम्हाला. तर इथून पूर्ण पाव इंच पूर्णच घ्यायची तुम्हाला, अशी पूर्ण. एक साईडने मारो खाली. कुठल्या एका साईडने? म्हणजे अशी नुसती, नंतर मग अशी दुमडायची. हां, तसं पण करू शकता की असे पाव इंचाच्या आधी टीप द्यायची. घ्या. असं सोपं जाईल, कारण नाही तर ते उलगडत राहणार आहे, तुम्हाला अवघड होईल आणि ओढलं पण जाणार नाही. मग घ्या टीप करून. पाव इंच असं दुमडायचे. आता बघा, ही शेवटची टीप आहे आणि आपलं टोपरं रेडी होणार आहे. तर मी तुम्हाला कुठेही लॉक करायला सांगितलं नाही की इथे लॉक करा तिथे, कारण इथे जेव्हा टीप मारल्या तिथं ह्या टिपा ह्या नाडीच्या मध्ये येणार होत्या, त्यामुळे मी इथे तुम्हाला लॉक करायला सांगितलं नाही किंवा इकडे पण लॉक करायला सांगितलं नाही. तर इथे आपली ही आता नाडी तयार होती, तर तिथे लॉक करून घ्यायचे.
हे जे दोन्ही साईडने आपण पाव इंच दुमडलेलं आहे, तर ही इथून तुम्हाला इथे कडेला दोन्ही टोकं जिथे जॉईंट होतात ना तिथे कडेला तुम्हाला टीप घ्यायची आणि ही आपली सरळ बाजू आहे. तर ही आपली टीप दिली आहे ना पाव इंचाची आधीची जोडण्यासाठी, टोपऱ्याला जोडण्यासाठी टीप दिली ना, ती मार्जिन ह्या साईडला करायची नाडीच्या आतमध्ये आणि ही वरती शिलाई खालची झाकली जायला पाहिजे अशी टीप घ्यायची आहे. तर इथून स्टार्ट करा. इथे लॉक करायचं आहे तुम्हाला. लॉक करा. हां बस बस. पुढे घ्या कपडा पुढे घ्या. सुई पडली पाहिजे कपड्यावर, तेवढंच लॉक करायचे. बाहेर यायचं नाही लॉक करताना, कपडा बाहेर जाता नाही. सुई खाली पाहिजे कपडा. एकावर एक घ्या पट्टी, इथं फिनिशिंग सहित व्यवस्थित येईल. ओढू नका पट्टी, मग ताणली जाणार, चुणी येणार. जिथल्या तिथेच दुमडायचे. आता ही पाव इंचाची मार्जिन झाकली जायला पाहिजे अशी टीप घ्यायची आहे. बरोबर आहे. घ्या. वरच्या साईडचा कपडा ओढायचा नाही, लक्षात ठेवा. जास्त पण पुढे घ्यायचं नाही कपडा. आपल्याला जी खालची टीप आहे ना त्या टीप फक्त झाकली जायला पाहिजे एवढंच घ्यायचे. हां बस. पुढे येते जरा थोडं. येते घ्या. तशी नाडी तयार होणार. खालच्या कपड्यावर खालचा कपडा ठेवा व्यवस्थित. कडेवर टीप येऊ दे. खालचा कपडा चेक करा. पुढे घ्या. शिलाई येणार नाही नाहीतर. एक मिनटं मला बघू दे. नाही येते ना, सुटलाय कपडा बघा. इकडून घ्या. घ्या घ्या. दोन्ही कडा एकावर एक येऊ दे. इथे लॉक करायचंय तुम्हाला शेवटी. हां बस बस. लॉक करायचं मी सांगितलंय. खाली घ्यायचंय खटका, रिटर्न फिरणार. बस. परत वर करायचे. आपलं टोपरं रेडी झालंय. इथे समोर आहे आपल्या चुण्या आणि इथे ही नॉट झाली बांधायला. हे असं आहे. ठीक आहे.